आपल्या शक्तींचा दुरुपयोग कधीही करायचा नाही. कारण आपल्या हिंदू धर्माच्या हिशोबाने आपण कायम सर्वोपरी जीवन प्रगती करत, सर्वांना मदत करत, कायम आपल्या सद्बुद्धीचा सदुपयोग करत पुढे चालायचे असते. मित्रांनो, ह्या जीवनामध्ये मित्रांनो कधीही कोणत्याही जीवावरती चुकीचे व्यवहार करायचे नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही कितीही मोठा धनाचा डोंगर उभा कराल, परंतु कोणत्याही दुष्ट मार्गाने निर्माण केलेला धन व ऐशोआराम त्याने कायम तुमच्या भविष्यात, तुमच्या जीवनात दुःखाचा डोंगर निर्माण होतो. त्यासाठी मित्रांनो आपण कायम इमानदारीने जीवन जगत, सर्वोपरी सर्वत्र सुंदरतेचा प्रसार करत आपण आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेचा उपयोग करून सर्वत्र जीवन प्रगती व आनंदाचा प्रसार करायचा आहे. मित्रांनो, देवाने सर्वांना दिलेला आहे मेंदू विचार करून जीवन प्रगती करण्यासाठी. मित्रांनो, ह्या जीवनात कोणत्याही जीवांवरती कोणत्याही प्रकारची धोकाधडी किंवा फसवणूक, जबरदस्ती कधीही जीवनात करायची नाही. मित्रांनो, तुमचे भविष्य तुमच्या कर्मांवरतीच आधारित असते. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही कितीही मोठा धनाचा डोंगर उभा कराल, परंतु कोणत्याही दुष्ट मार्गाने निर्माण केलेला धन व ऐशोआराम त्याने कायम तुमच्या भविष्यात, तुमच्या जीवनात दुःखाचा डोंगर निर्माण होतो. त्यासाठी मित्रांनो आपण कायम इमानदारीने जीवन जगत, सर्वोपरी सर्वत्र सुंदरतेचा प्रसार करत आपण आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेचा उपयोग करून सर्वत्र जीवन प्रगती व आनंदाचा प्रसार करायचा आहे. मित्रांनो, देवाने सर्वांना दिलेला आहे मेंदू विचार करून जीवन प्रगती करण्यासाठी. मित्रांनो, ह्या जीवनात कोणत्याही जीवांवरती कोणत्याही प्रकारची धोकाधडी किंवा फसवणूक, जबरदस्ती कधीही जीवनात करायची नाही. मित्रांनो, तुमचे भविष्य तुमच्या कर्मांवरतीच आधारित असते. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही कितीही मोठा धनाचा डोंगर उभा कराल, परंतु कोणत्याही दुष्ट मार्गाने निर्माण केलेला धन व ऐशोआराम त्याने कायम तुमच्या भविष्यात, तुमच्या जीवनात दुःखाचा डोंगर निर्माण होतो. त्यासाठी मित्रांनो आपण कायम इमानदारीने जीवन जगत, सर्वोपरी सर्वत्र सुंदरतेचा प्रसार करत आपण आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेचा उपयोग करून सर्वत्र जीवन प्रगती व आनंदाचा प्रसार करायचा आहे. मित्रांनो, देवाने सर्वांना दिलेला आहे मेंदू